श्री स्वामीराज माऊली. स्वामी समर्थ महाराजांना आवडीनिवडीत कशा काहीच नव्हते, पण एखादं शुद्ध अंतःकरणाच्या माणसाने जर त्यांना काय आणून दिलं किंवा त्याच्याकडून काय घडलं तर ते त्यांना निश्चितच आवडत असायचं. आणि अशाच वेळी एका त्यांच्या भक्ताने त्यांची आरती रचली. ही आरती नेमकी का स्वामी महाराजांनी रचून घेतली, स्वामी महाराजांना ती का आवडत होती, मग ती आरती होत असताना महाराज काय करायचे, हा सर्व वृत्तांत आजच्या या एपिसोड मधून मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटात आगमन झाले आणि ते कायम स्वरूपी अक्कलकोटात विसावले. अक्कलकोटचे संस्थानिक मालोजी राजे सुद्धा महाराजांचे निस्सीम भक्त झाले आणि पाहता पाहता अक्कलकोटच्या संपूर्ण प्रजेचं स्वामी महाराज एक आराध्य दैवत बनून राहिले. त्या काळामध्ये अक्कलकोटला अशी स्वतंत्र ओळख नव्हतीच. श्री क्षेत्र गाणगापूरच्या वाटेवरचं एक लहानसं खेडं. स्वामी महाराज इथे विसावले आणि गाणगापूरच्या यात्रेकरूंना त्यांचं जास्तीत जास्त दर्शन घडलं. स्वामी महाराज हे मूलब्रह्म. मूलब्रह्म म्हणजे कोणाचाच अवतार नाही, परमेश्वराचं ते स्वतंत्र स्वरूप. आणि तरी सुद्धा त्यांना दत्त अवतार म्हटलं गेलं. भक्तगण, त्याचं कारणच मुळात असं होतं की जास्तीत जास्ती दत्त भक्तांना स्वामी महाराजांचं दर्शन घडलं. स्वामी समर्थ महाराज मूलब्रह्म. त्यांनी त्या देहाची धारणा केली होती फक्त आपल्यासाठी. कारण आत्मबोध गीतेमध्ये आनंदनाथ महाराज जेव्हा स्वामी महाराजांना विचारतात तेव्हा महाराज त्यांना सांगतात की हा मळा संपूर्ण मी लावलेला आहे आणि ज्या वेळेला या मळ्यातलं एखादं फुल जरी कोमेजलं तरी मला स्वतःला इथे यावं लागतं. यावरून भक्तगण स्पष्ट आहे की प्रत्यक्ष परब्रह्माला, प्रत्यक्ष परमेश्वराला, त्या निराकार देवाला आपल्यासाठी हा देह धारण करून यावा लागला आणि त्या देहाला आपण उपाधी दिली श्री स्वामी समर्थ. त्यामुळे भक्तगण, हा परमेश्वर, हा परब्रह्म, हा कोणाचा अवतार कसं काय असू शकेल? तो अवतार नव्हता, तो मूलब्रह्म होता. तो प्रत्यक्ष परब्रह्माचा आविष्कार होता. त्यामुळे त्याला रूप, रंग, आकार, उकार काहीच असण्याचं कारण नाही. आणि हे सर्व गुण स्वामी महाराजांच्या अंगी होते बरं का. आणि त्याच्याचमुळे जे जे लोक स्वामी महाराजांकडे येत असत त्यांना त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवतामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घडलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात तसं आपण वाचतोच. कोणाला देवी स्वरूपामध्ये, कोणाला हनुमानाच्या स्वरूपामध्ये, कोणाला खंडोबाच्या स्वरूपामध्ये. तर त्या मुसलमान रियासीलदारांनी तर असं म्हटलेलं आहे की हे माझे अल्लाह इलाही आहेत. त्या मुसलमानांना स्वामींमध्ये अल्लाह दिसला. पण एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, हे सगळं होत असताना सुद्धा महाराजांना दत्त अवतार म्हणून म्हटलं गेलं. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात विसावलेले आहेत, ते प्रत्यक्ष दत्त आहेत. तो एक दत्ताचा आविष्कार आहे असंच म्हटलं गेलं. भक्तगण, त्याचं कारण फक्त आणि फक्त हेच आहे की अक्कलकोट हे गाणगापूरच्या रस्त्यावरचं छोटंसं खेडं असल्यामुळे जास्तीत जास्त दत्तगुरूंच्या यात्रेकरूंना महाराजांचं दर्शन घडलं आणि साहजिकच ते त्यांच्या आराध्य दैवताच्या स्वरूपात घडलं, दत्तप्रभूंच्या स्वरूपामध्ये घडलं. महाराज दत्ताचा अवतार नाही का? तर निश्चितच तसं नाहीये. महाराज दत्ताचा अवतार सुद्धा आहेत. महाराज कोणाचा अवतार नाहीत.
पण महाराजांचा आविष्कार किंवा महाराजांचे प्रगट लीलेचं बारकाईने जर स्वरूप जर तुम्ही बघितलं, बारकाईने जर त्याचा अभ्यास केलात, तर एक गोष्ट निश्चितच तुमच्या लक्षात येईल की स्वामी समर्थ महाराज हे त्या गणरायाचं स्वरूप आहे. तो ओंकार आहे. तो या सृष्टीतला पहिला ध्वनी आहे, ज्याला आपण बिग बँग थिअरी म्हणतो. भक्तांनो, आजचा आपला मुद्दा जो आहे तो स्वामी महाराजांच्या प्रगट लीलेचा नाहीये, पण तरी पण या प्रगट लीलेचा संदर्भ घेऊनच आता इथे आपल्याला पुढे जावं लागतंय. महाराजांना दत्तप्रभूंचा अवतार म्हणूनच ओळखलं गेलं. महाराजांकडे सगळ्या दत्तप्रभूंच्याच आरत्या म्हटल्या जायच्या. महाराजांकडे सगळी उपासना दत्तप्रभूंचीच होत असायची. महाराजांना त्याची काहीच देणं घेणं नव्हतं. महाराज हे बाल उन्मनी अवस्थेत असायचे. आपल्या समोर कोण काय बोलतंय त्याचा त्यांना भान सुद्धा नसायचा. पण नंतर ही परिस्थिती बदलली. त्याचं असं झालं की एकनाथ नावाचा एक नाथपंथी संन्यासी स्वामी महाराजांकडे आला. तो खरं तर महाराजांकडे आलेलाच नव्हता. तो अक्कलकोटात आला आणि अक्कलकोटात येताच त्याला असं कळलं की इथे कोणतरी स्वामी समर्थ महाराज म्हणून विभूती आहेत. तो मच्छिंद्रनाथाच्या संप्रदायातला होता, त्यामुळे त्यांनी त्याचा एक कान स्वतःचा फाडून घेतलेला. बरं, त्याचं इथे जे येणं झालं ते काय तो एकटा आला नव्हता. तो संबंध त्याचा लवाजमा घेऊन आला होता. भरपूर घोडे, त्याच्याबरोबर त्याचे अनेक शिष्य, उंच पुरा असा बलाढ्य हा कानफाट्या. तसं बघायला गेलात तर सर्वसामान्य माणूस बघून त्याला घाबरेल. अगदी भारदस्त आवाज, उंच पुरा, उघडा बंब, पायात आणि हातात अगदी लोखंडाच्या कड्या, हातामध्ये तो लोखंडाचा चिमटा, दुसऱ्या हातामध्ये भलं मोठं त्रिशूळ, आणि त्या कड्यांचा आवाज करत करत खाण 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 करत तो जसा अक्कलकोटात आला तसं त्यांनी तिथल्या अक्कलकोटच्या गावकऱ्यांना विचारलं, मी ऐकलं इथे कोणतरी स्वामी राहत आहेत, कुठे आहेत ते? त्याचं ते विचारणं, त्याच्या त्या आवाजाकडे ऐकून ते गावकरी बिचारे खाबरले. आणि त्यातल्या एका गावकऱ्यांनी म्हटलं की स्वामी महाराज आता त्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये पौडलेले आहेत. होय काय, असं म्हणत तो त्या मुरलीधर मंदिराकडे गेला. मुरलीधर मंदिराकडे जाताच त्यांनी स्वामी महाराजांचं त्याला तिथे दर्शन घडलं. पण नजरानजर मात्र घडली नव्हती. महाराजांपाशी तो आला. महाराज डोळे बंद करून तिथे शांत पौडले होते. आपण असतानाही स्वामी ते कोण, असं म्हणून त्यांनी अंगावरची जी बनाट होती ती काढली आणि काहीतरी पुटपुडून ते स्वामी महाराजांच्या अंगावर तो ते घालणार. म्हणजे थोडक्यात काय, तो स्वामी महाराजांवरती एक प्रयोग करायला गेला. तो स्वामी महाराजांनी डोळे उघडले, नजरेला नजर भिडली आणि महाराजांनी त्यांना शिव्या देत विचारलं, का रे चटूक करतोस काय माझ्यावरती, चटूक करतोस? बस एवढाच काय तो अवधी. या अवधीमध्ये महाराजांच्या नजरेला नजर त्याची काय भिडली, तो सर्व काही विसरून गेला. त्यांनी लगेच महाराजांना साष्टांग लोटांगण घातलं आणि महाराजांना म्हणाला, आजपासून मी तुमचा, मी तुम्हाला पूर्णतः शरण गेलो. मला आता काही नको, मला आयुष्य तुमच्या बरोबरच काढायचे. असं म्हणून त्यांनी त्याच्या बरोबर आलेल्या सगळ्या शिष्यांना माघारी पाठवलं. मी आता तुमच्याबरोबर येणार नाही, तुम्हाला जायचे तिथे जा, सगळं घोडे हत्ती वगैरे जे काय असेल ते सगळं घेऊन जा. मी आता महाराजांचा झालेलो आहे आणि महाराज माझे झालेले आहेत आणि महाराजांच्या खेरीज मी आता कुठेही जाणार नाही. आता मी फक्त आणि फक्त अक्कलकोटच्या या स्वामी समर्थ महाराजांकडेच राहणार, असं सांगून त्यांनी त्याच्या त्या सगळ्या अनुयायी लोकांना, त्या सगळ्या शिष्यांना माघारी पाठवून दिलं. भक्तांनो, या कानफड्याने स्वामी समर्थ महाराजांचे हे स्वरूप पूर्णतः जाणलं होतं. असं म्हणतात ना, जो जाणतो तो सांगायला उरत नाही, तशीच काही त्याची अवस्था होती. महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. महाराज हा मूलब्रह्माचा आविष्कार आहे, हे सगळं कानफड्याने जाणलं होतं. पण एखाद्या स्वरूपाला पूर्णतः ओळखणं म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. समुद्र जाणून घेण्यासाठी मिठाची बावली व्हावं लागतं आणि मिठाची बावली होऊन समुद्रामध्ये उडी घ्यावी लागते. मग त्या बावलीचं अस्तित्व ते काय राहतं? काही नाही. ती त्या समुद्रात मिसळून जाते, तिचं स्वतःचं अस्तित्व काहीच राहत नाही. अशाच त्या मिठाच्या बावलीसारखी या कानफाट्याची गत झाली होती. हा स्वतःचा राहिलेलाच नव्हता, हा पूर्णतः स्वामीमय झाला होता आणि त्याच्यामुळे स्वतःचं अस्तित्वच गमवून बसल्यामुळे तो कोणाला काहीच सांगू शकत नव्हता.
अत्यंत तापट, अत्यंत रागीट, तेवढाच बलाढ्य. म्हणजे अगदीच जर राग आला तर एखादी कुत्र्याची पिल्ल उचलावी तशी तो लोकांना उचलून फेकून देईल, अशी त्याची शरीरयष्टी होती. त्यामुळे अक्कलकोटचे स्वामी महाराजांचे सेवेकरीच काय आणि सामान्य तिथे येणारे भक्तगण काय, सगळेच जण त्याला वचकून होते. या कानफड्याला स्वामी महाराजांच्या समोर गणपती खेरीज कोणाचंही नाव घेतलेलं आवडत नसायचं बरं का, कोणाचंही. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की ये असं त्यावेळेला म्हणण्याचा एक प्रघात होता. पण हा कानफड्या श्री गुरुदेव दत्त म्हणतात इतका पिसाळायचा की स्वामी समर्थ महाराज की जय ऐक्यपर्यंत थांबायचंच नाही. दत्ताचं नाव का घेतलं, का घेतलं दत्ताचं नाव, माझे महाराज असताना तुम्ही दत्ताचं नाव कसं काय घेता, असे म्हणत तो लोकांच्या शेंड्या पकडायचा. आणि भक्तगण, स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की त्या शेंड्या पकडून तो एखाद्या नारळावरती फोडावा तसे तो त्या लोकांची डोकी फोडायचा, रक्तबंबाळ करून टाकायचा. या कानफाट्याने घातलेला धुमाकूळ स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये त्याचं वर्णन आहेच. त्या कानफड्यावरती सुद्धा आपण फार पूर्वी एक एपिसोड केलेला आहे. त्या एपिसोडची लिंक मी खाली देतोय मुद्दामून, तो एपिसोड सुद्धा बघा. हा कानफाट्या लोकांना ऐकत नव्हता बरं का, कोणालाच ऐकत नव्हता. चोळप्पा काय आणि सुंदरामाई काय हे या कानफड्याला खूप घाबरायचे, खूप घाबरायचे. माझे स्वामींचे खाता काय आणि गुण दुसऱ्याचे गाता आणि स्वार्थ बघता, माझ्या स्वामींचे खाऊन स्वार्थ करता, तुम्हाला मी सोडणार नाही, हे तो नेहमी म्हणत असत. त्यामुळे हे दोघच काय, महाराजांच्या अवतीभोवती असलेले सगळे या कानफड्याला वचकून असायचे. मग इतर कुठल्याही दैवताचं नाव घेतलं का कानफड्या पिसाळायचा, तिथे धुमाकूळ घालायचा. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. तात्पुरता तो शांत व्हायचा सुद्धा. महाराजांच्या नजरेला नजर लागली, मिळालीच का महाराजांना नेमकं काय बोलायचे हे त्याला कळत असायचं, हे तो समजून जायचा. आणि त्यावेळेला तो तात्पुरता शांत व्हायचा, धुमसायचा मात्र थांबायचा नाही. तो धुमसतच तिथे शांत बसायचा. पण हे जे काय चालायचं ते त्याला सहन होत नसायचं. महाराजांकडे येऊन एखाद्याने स्वार्थ साधावा किंवा महाराजांच्याकडे एखादा कपटी वृत्तीने यावा हे त्या कानफड्याने कधीच सहन केलं नाही. आणि तो तिथे असताना असंच जर काय कधी घडलंच तर मात्र विचारता सोय नाही. मग कानफड्या पिसाळायचा, लोकांची डोके फोडायचा, हातपाय तोडायचा, एकेकाने उचलून खाली आपटायचा. थोडक्यात काय तर तो दंगा घालायचा, दंगा. और राजवाड्यातले शिपाई आले तरी त्या शिपायांना सुद्धा त्याला पकडायची हिंमत होत नसायची. कारण एखादा शिपाई जर हाती लागलाच तर त्या शिपायाचं काय होईल या कल्पनेने ते सगळे शिपाई लांब उभे राहायचे. पण स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र स्वरूपाची उपासना जी काही घडली ती या कानफाट्यामुळेच घडली बरं का, या कानफाट्यामुळेच घडली. आणि म्हणूनच या ज्या स्वामी समर्थ महाराजांची ही आवडती आरतीचा जो आपण एपिसोड करतोय, ही आरती नेमकी का घडली असावी, कशी घडली असावी याचा जेव्हा आपण विचार करतो त्याला एक गोष्ट मात्र आपल्या डोळ्यासमोर अशी स्पष्ट होते की या कानफाट्याच्या धुमाळकुळीमुळेच महाराजांची स्वतंत्र उपासना घडली. माधवशास्त्री मैसलगीकरांना स्वामी महाराजांनी सांगितलं, अरे तू आमच्यावरती काहीतरी रचना कर. त्यानंतर कितीतरी लोकांनी महाराजांच्या उपासना रचल्या, महाराजांच्या आज्ञेने रचल्या, महाराजांच्या सांगण्यावरनं रचल्या. तशीच ही आरती सुद्धा महाराजांनी त्यासाठीच रचून घेतली असावी, त्याची अशी स्पष्ट नोंद नाहीये. पण ही अशी नोंद आहे की ती महाराजांची आवडती आरती. मी या अगोदर सुद्धा महाराजांच्या आवडी निवडीवरती एक एपिसोड केलेला आहे आणि त्यातमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महाराजांना आवडी निवडी कशाच काय असणार, पण एखाद्या शुद्ध अंतकरणाचा माणूस त्यांच्यासमोर आला पण त्यांचं सगळंच काय महाराजांना आवडायचं. त्या एपिसोडची लिंक सुद्धा मी ते खाली देतोय बरं का. भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात या आरतीबद्दलचा असा उल्लेख आहे की महाराजांची ही आवडती आरती, ही आरती महाराजांच्या पुढ्यात रोज म्हटली जायची. असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे महाराज ही आरती ऐकून अगदी आनंदाने डुलायचे. महाराजांच्या समोर ज्याला ही आरती म्हटली जायची, ज्याला ह्या आरतीने महाराजांना ओवाळलं जायचं,
त्यावेळेला महाराजांची मर्जी अत्यंत आनंदी असायची. महाराज अत्यंत प्रसन्न असायचे. एकूण काय तर या आरतीला महाराजांची आवडती आरती म्हणून म्हटलं गेलं. पण एक गोष्ट बघता ह्या आरती बाबत आणखीन सुद्धा उल्लेख आहे की महाराजांची मर्जी तेवढी जर नसेल त्या दिवशी तर महाराज हात करून 1 किंवा 2 असं सांगायचे. एक म्हणजे त्याच्यातलं एकच कडवं म्हणायचं, त्यानंतर आरती म्हणायची नाही. 2 म्हणजे फक्त 2च कडवी म्हणायची, त्याच्यानंतर आरती म्हणायची नाही. आणि महाराज काहीच म्हटलं नाही तर सगळी आरती म्हटली जायची. पण महाराजांनी 2 म्हटलं असेल आणि 2 कडव्यांच्या नंतर सुद्धा आरती जर पुढे म्हटली गेली तर मात्र महाराज आसनावरून उठायचे त्या आरती ओवाळणाऱ्या माणसाकडे जायचे आणि ती आरती उधळून लावायचे. भक्तगण, ही स्वामी समर्थ महाराजांची आवडती आरती म्हणून म्हटले गेलेलं आहे. गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा स्वामींची आरती रचलेली आहे. आनंदनाथ महाराजांनी सुद्धा स्वामींची आरती रचलेली आहे. कितीतरी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरांनी, स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी महाराजांच्या देहस्वरूपी हयातीतच त्यांची आरती रचलेल्या आहेत. पण ही आरती मात्र स्वामी समर्थ महाराजांची आवडती आरती असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ही आरती आज आपण ऐकूया, ही जाणून घेऊया. या आरतीमध्ये त्या भक्तांनी महाराजांचं खूप छान वर्णन केलेलं आहे. या आरतीत स्वामी महाराजांचं असं वर्णन केलेलं आहे की महाराजा, तुमची त्रिभुवनी सत्ता आहे, 3 भुवनांवर तुमची सत्ता आहे. तुमच्या साध्या दर्शनाने आमची पाप जातात, आमची पाप पूर्णतः जळून जातात, आम्ही पापमुक्त होतो. आणि वैकुंठामध्ये काही सुख असेल माहिती नाही, पण ते वैकुंठाचे सुख सुद्धा तुमच्या पुढे फिक्कं पडेल. तुमच्या पुढ्यात आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा आम्हाला असा आनंद मिळतो, असं सुख मिळतं की त्यापुढे वैकुंठीचं सुख सुद्धा अगदी फिक्कं पडून जाईल. सर्वांगावरती ते टिळे लावलेले आहेत, तुमच्या डोक्यावरती टोपी आहे, सुंदरसा टिळा आहे, तुमच्या कानामध्ये अति छान अशी कुंडल आहेत आणि गळ्यामध्ये माळा आहेत. तुमचं हे स्वरूप इतकं लोभनीय आहे की तुमचं दर्शन होताच आम्हाला अगदी सुखी होतो. आम्हाला परमोच्च अवस्थेतलं आम्हाला सुख मिळतं. तुमच्या या चरणी आम्ही नतमस्तक होताच आम्हाला काळाचे सुद्धा भय वाटत नाही, उलट काळालाच आमचे भय वाटत असेल. या आरतीचे रचयिता पुढे म्हणतायत, तू एखाद्या सामान्य मानवासारखा जरी दिसलास महाराजा, तर आम्हाला माहिती आहे तुझा हे यतिरूप हे प्रत्यक्ष परब्रह्माचं आहे, प्रत्यक्ष परमेश्वराचं आहे. हे आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना कळणार नाही. आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला ते कळणार नाही. तुझं हे निर्गुण निराकार स्वरूप जे आहे त्याने विश्व व्यापलेलं आहे. आणि या तुझ्या गुणांचं वर्णन हे करता करता विधिलेख सुद्धा थकतील. भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांच्या या लाडक्या आरतीतून या रचयितांनी स्वामी समर्थ महाराजांचं वर्णन काय केलेलं आहे, महाराजांची स्तुती कशी केलेली आहे. खरोखर ही आरती म्हणता हीच असं नाही, कुठलीही महाराजांची उपासना करताना आपण नेमकं काय बोलतोय त्याचा अर्थ जाणून घेणं भाग आहे. या आरतीचा अर्थ सुद्धा जर आपण जाणून घेतलात तर खरोखर प्रत्यक्ष परब्रह्म आपल्याला दैवत म्हणून लाभलेलं आहे, याचा आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. भक्तगण, कानफाटाच्या या धुमाकूळाला कंटाळून म्हणा की पुढे तो शांत व्हावा. तो काही चुकत नव्हता, फक्त त्याला सांगता येत नव्हतं, तो सांगायला उरला नव्हता. पण जे काय असेल ते महाराजांना एकूण एकच करायचं होतं की त्यांचे सगळे उपासक, त्यांचे सेवेकरी हे शुद्ध अंतःकरणाने अगदी मनसोक्तपणे त्या परब्रह्माची उपासना, त्या परब्रह्माची आरती, त्या परब्रह्माचं स्वरूपाची पूजा सगळं व्यवस्थितरित्या करो, निर्विघ्नपणे करो, हीच महाराजांची इच्छा असावी. आणि म्हणूनच महाराजांनी त्यांच्या त्या विद्यमान स्वरूपाच्या स्तुती रचना करून घेतल्या. त्यात आरती झाली, स्तवन झाली, स्तोत्र झाली. एवढंच नाही तर पारायणासाठी ग्रंथ सुद्धा झाले. आणि ह्या सगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वतंत्र उपासनेतील ही आरती ही महाराजांची आवडती आरती म्हणून म्हटली गेली. कारण ती आरती महाराजांच्या पुढे जेव्हा जेव्हा म्हटली जायची त्यावेळेला महाराजांची मर्जी फार प्रसन्न व्हायची. भक्तगण, ही आरती ऐकूया, स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया. या असंख्य लोकांना ज्यांना ज्यांना स्वामी समर्थ महाराजांनी त्या रचना करण्याचा आदेश दिला
त्यांच्याकडून ज्या ज्या रचना करून घेतल्या त्या सर्वांचं स्मरण करूया. जय देव जय जय अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव. तुझे दर्शन होता जाती ही पापे, स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते. चरणी मस्तक ठेवून मनी समजा पुरते, वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव जय देव. सुगंध केशर भाळीवर टोपी टिळा, कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काळा, तुझे दान करती सेवा सोहळा. जय देव जय देव. मानव रूपी काया दिससी आम्हास, अक्कलकोटी केला यतिवेशे वास. पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास, अज्ञानी जीवास विपरीत भास. जय देव जय देव. निर्गुण निर्विकार विश्वव्यापक, स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक. अनंत रूपे धरिसी करणे माईक, तुझे गुण वर्णिता थकले विधिलेख. जय देव जय देव. अडता अनंत जन्म सुकृत हे गाठी, त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी, शरणागत दासावरी करी कृपा दृष्टी. जय देव जय देव. जय देव जय जय अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव. महाराजांना हात जोडूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन. चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी. सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन. चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा. ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद. द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन. चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन. चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन. चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान.